हॅलो गाईज, आज आपण आता शिकणार आहोत डिझाईन टॅब. कोणतं टॅब? डिझाईन टॅब. आणि डिझाईन टॅबमध्ये डॉक्युमेंट फॉर्मॅटिंग कशी करायचं, पेज बॅकग्राऊंड कसं चेंज करायचं, ठीक आहे, थीम्स काय असतात, कलर काय असतो, वॉटरमार्क काय असतो, ते आपण शिकणार आहोत. तर त्याच्या अगोदर ठीक आहे, इथं आपण यांना डॉक्युमेंटचं थोडंसं एडिटिंग वगैरे करून घेऊ. तर मी कंट्रोल ने सर्वांना सिलेक्ट करतो आणि जस्टिफाय करतो. बघा, कंट्रोल जे जस्टिफाय आहे, कंट्रोल जे. आता बघा, आता तुम्ही पाहतात पवन मास्टर कॉम्प्युटर गाईड हा युट्यूब चॅनल. आणि चॅनलवर नवीन आलात तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ भेटत राहते. चला तर मित्रांनो सुरुवात करूया. बघा, पवन मास्टर कॉम्प्युटर गाईड इथे तुम्हाला मी हेडिंग टाईप केलं, त्या टेक्स्टला सिलेक्ट करून मी थोडं एडिटिंग करून घेतो. बघा, म्हणजे त्यांना टेक्स्ट इफेक्ट दिलं, ठीक आहे, थोडं बोल्ड वगैरे करून घेतो. आता बघा, बाकीचं काही इफेक्ट नाही करत, डिझाईन टॅब जातोय. आणि जसं मी माउस पॉइंटर इथं थीम आणलं तर टेक्स्टचं फॉर्मॅटिंग तुम्हाला बदलताना दिसेल. आयन आहे, आयन बॉर्ड आहे, ऑर्गेनिक आहे, बँडेड आहे. जसं मी इथे चेंज करणार सर्व फॉर्मॅटिंग मध्ये बदलेल. आणि त्याच्यानंतर डॉक्युमेंट फॉर्मॅटिंग दिलेलं आहे, ते स्टाईल इथे दिलेलं आहे, स्टाईल सेट म्हणजे मोर फंक्शन आहे. इथून तुम्हाला अधिकची स्टाईल वगैरे निवडता येते. पण लक्षात घ्या, हे स्टाईल तुम्हाला डिस्टन्स कमी जास्त करणे किंवा टेक्स्टचं साईज कमी जास्त करण्यासाठी यूज होतो. फॉन्ट साईज वर्ड 2033 मध्ये तुम्हाला अशा टाईपचं डिस्टन्स राहायचं, ठीक आहे. आता इथं तुम्हाला आपण दिलाय वर्ड टायटल मध्ये. चला, असं थोडंफार किंचित बदलताना दिसेल. त्याच्यानंतर पुढं इथे कलर्स दिलाय. जसं मी इथे कलर मध्ये जाणार, ज्या वर्डला आपण इफेक्ट दिलाय, इफेक्ट कोणत्या वर्डला दिलाय? याला, पवन मास्टर कॉम्प्युटर गाईड याला. तर इथून जसं मी इथं क्लिक करतोय, काय होत आहे, इफेक्ट दिल्याच्या नंतर तो कलर वगैरे ऑटोमॅटिक बदलताना दिसत आहे मित्रांनो. त्याच्यानंतर फॉन्ट आहे, आणि फॉन्ट मध्ये गेल्याच्या नंतर फॉन्ट पण चेंज होत आहे. मी सिलेक्ट कोणत्याच टेक्स्टला केलं नाही, जसं मी इथं आलं तुम्हाला फॉन्ट चेंज करता येतं. आणि तसं यामध्ये जर तुम्हाला फॉन्ट इथून द्यायचं नसेल तर इथे तुम्हाला कस्टमाइज फॉन्ट तुम्हाला ऑप्शन दिलाय. बघा, कोणता ऑप्शन दिलाय? कस्टमाइज फॉन्ट. इथं कस्टमाइज फॉन्ट वर मी क्लिक करतोय. इथे तुम्हाला हेडिंग फॉन्ट लॅटिन दिलेलं आहे. हेडिंग फॉन्ट म्हणजे तुम्हाला हेडिंगचं फॉन्ट कोणतं द्यायचं. इथं बघा, कुपर ब्लॅक मी सिलेक्ट केलेला आहे. आणि बॉडी फॉन्ट म्हणजे काय, त्याच्या खालचं जो मॅटर असतो त्याला म्हटले जाते बॉडी फॉन्ट, ठीक आहे. आता मी इथं असं दिलंय फॉन्ट डिक्स काय ते समथिंग दिलेलं आहे, ठीक आहे. आणि इथं पण दिलंय मराठीसाठी व्यवस्थित हा कॉम्प्लीट स्क्रिप्ट. मी डायरेक्टली सेव्ह करतोय. कोणत्या नावाने सेव्ह करायचं तुम्हाला याचं इथं नाव पण देता येतो, ज्या नावाने तुम्हाला थीमचा फॉन्ट चेंज करायचा आहे तो, ठीक आहे. उपर मी इथं नाव ठेवलेलं आहे, सेव्ह करून. आणि इथून तुम्हाला फॉन्ट चेंज झालेले तुम्हाला दिसतात. आणि हा कस्टमाइज झालेले इथं कस्टम मध्ये नावे तुम्हाला दिसेल, ठीक आहे. इथं रेडीमेड घेता येतो, रेडीमेड घ्यायचं तर रेडीमेड सुद्धा घेऊ शकता. चला, असो. आता आपण शिकलेला आहे फॉन्ट. आणि पॅरा स्पेसिंग काय, म्हणजे पॅरामध्ये डिस्टन्स किती ठेवायचं. इथे मी खूप सारा डिस्टन्स मी एंटर करून जवळ आणतो. इथं बघा, पॅरा स्पेसिंग मध्ये जातोय. पॅरा स्पेसिंग तुम्हाला दिसतोय. नो पॅरा स्पेस म्हणजे टेक्स्ट अजून जवळ येतील. कॉम्पॅक्ट म्हणजे अजून डिस्टन्स. टाईट ओपन म्हणजे अजून तुम्हाला थोडं अंतर मध्ये जाईल. रिलॅक्स. आणि तिथं थांबलं बघा, माउस पॉइंटर थांबवून ठेवलं, तुम्हाला बिफोर मध्ये किती झुमिंग आहे सर्व दिसेल. या ठिकाणी गेलं मी, ठीक आहे. इथं किती झुमिंग आहे तुम्हाला इथं रिलॅक्स मध्ये गेलं, ठीक आहे. आणि माउस पॉइंटर जर थांबवून ठेवलं, तुम्हाला इथं रिलॅक्स मध्ये बिफोर मध्ये काय दिसतोय? 0 PT. आफ्टर मध्ये 6 PT. लाईन स्पेसिंग 1.5. तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला त्याचं किती स्पेसिंग होतात ते पण तुम्हाला मेन्शन झालेलं दिसेल. इथं माउस पॉइंटर थांबवून ठेवावा लागतो. क्लिक केलं मी, इफेक्ट प्रॉपरली चेंज होणार नाही, थोडाफारच किंचित बदललेले असतात, तुम्हाला ते प्रॉपर दिसत नाही. आणि त्याच्यानंतर वॉटरमार्क आहे. बघा, वॉटरमार्क काय असतो, जर तुम्ही बोर्डाची परीक्षा दिली असेल तर बोर्डाची परीक्षा देत असताना जे आन्सर शीट दिलं जाते, त्या आन्सर शीट मध्ये पहिल्याच मिडल ठिकाणी एक इमेज असते बघा, लोगो असते, तो एक वॉटरमार्क असते. ज्या ठिकाणी तुम्ही वरतून जेव्हा लिहिता, आन्सर शीटवर तुम्ही लिहिता तरी पण तो जे मागील इमेज आहे ते पण दिसत राहते, त्यालाच आपण वॉटरमार्क म्हणतो. म्हणजे पाण्यासारखं मार्क, जसं पाण्यातली वस्तू आपण पाहू शकतो, सेम तसं. आता वॉटरमार्क द्यायचं, इथं क्लिक करायचं. क्लिक केलं, या ठिकाणी कॉन्फिडेन्शियल वॉटरमार्क आहे. हे आहे तिरपी. असं तिरपी म्हणजे डायगोनल म्हटले जाते. आणि हे आहे हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टल म्हणजे आडवं.
या ठिकाणी जसं मी इथं क्लिक करतोय बघा, कॉन्फिडेन्शियल वॉटरमार्क तुम्हाला या डॉक्युमेंट मध्ये आलेलं दिसतंय बघा, आडव्या लाईन मध्ये तसं. परंतु तुम्ही कधी कधी पाहिलं, अकॅडमी पाहिलं असणार, त्या अकॅडमीचे पण क्वेश्चन पेपर काढले जाते. अकॅडमीचे जो पेज राहतो त्या पेज मध्ये पण वॉटरमार्क दिले जाते अकॅडमीचं नाव. मग आपण तसं नाही करू शकत का, किंवा इमेज नाही देऊ शकत का? आपण सर्व देऊन पाहू. चला, या ठिकाणी पहिलं आपण रिमूव्ह वॉटरमार्क करू. बघा, हा जो वॉटरमार्क दिलेला आहे आपण, मी याला रिमूव्ह करतो. बघा, आता दिसतंय का? नाही. तर अशा प्रकारे आपल्याला वॉटरमार्क काढून पण टाकता येतो. इथं मी आपल्याला एडिट करायचे तर कस्टम वॉटरमार्क लिहून असते बघा, कस्टम वॉटरमार्क. कस्टम वॉटरमार्क तुम्हाला इथं दिसत असेल. ठीक आहे, या ठिकाणी टिक करा. इथे तुम्हाला पिक्चर दिलेला आहे, पिक्चर वॉटरमार्क. आता पिक्चर द्यायसाठी पिक्चर वॉटरमार्क इथं टिक केल्याच्या नंतर इथं सिलेक्ट पिक्चर दिलेलं आहे, इथं क्लिक करते बघा. आता सिलेक्ट पिक्चर केलं आपल्या कॉम्प्युटरमध्ये जे अवेलेबल आहे. मी इथं काय करतो, ऑनलाईन पाहिजे तर इथून घ्या, ऑफलाईन पाहिजे तर मी या ब्राउज ऑप्शन मध्ये जातोय आणि या ठिकाणी ब्राउज मध्ये गेल्याच्या नंतर बघा टिक केलेला आहे. इथे मी डाउनलोड मध्ये एक इमेज आहे, मी क्लिक करतो आणि इन्सर्ट बटनवर क्लिक करतोय बघा. इथं या डायलॉग बॉक्स मध्ये तुम्हाला थोडं एक्सप्लेन करतोय बघा. थोडं इथं जसं मी वॉटरमार्क मध्ये गेले, पिक्चर वॉटरमार्क सिलेक्ट पण केले. सिलेक्ट केल्यावर जिथे जिथे पिक्चर आहे ते सर्व त्याचा ऍड्रेस मला इथं दिसेल, पाथ. आणि इथं वॉशआउट काय असतो ते पण सांगतोय. आणि इथं स्केल दिलाय. स्केल म्हणजे इथं तुम्हाला ते जे आपण वॉटरमार्क इमेज वगैरे घेतलेले आहे, तुम्हाला किती पर्सेंट मध्ये पाहिजे. 500 ऑटो ठेवला तर टेक्स्ट ते काय पेज वाईज तो ऍडजस्ट होऊन जातो. इथं एवढं पण झुमिंग ठेवता येते तुम्हाला. ठीक आहे ते, बट मी जसं ऑटो ठेवतोय आणि अप्लाय करतोय बघा, तुम्हाला इथे इमेज आलेली दिसतंय बघा. आणि या ठिकाणी कसं दिसतं मी तुम्हाला झुमिंग कमी करून शो करतोय. ठीक आहे, हे बघा एवढे सारी इमेज आले आहे. पण मला एवढे सारी इमेज नाही पाहिजे, मला छोटी पाहिजे साईज. बघा इथून मी टिक करतोय 50% अप्लाय. 50% खूप झालं तर मी इथं काय करतो, 10% करतो. टाईप केलं, अप्लाय. बघा एवढे इमेज आलेले तुम्हाला दिसतोय वॉटरमार्क मध्ये. बट हा वॉशआउट जर तुम्ही टिक काढून टाकलं, बघा वॉशआउट तुम्हाला दिसतंय ना, हा टिक काढलं आणि अप्लाय जर करत, हा डार्क येणार. कधी डार्क नाही ठेवायचं कधी वॉटरमार्क, टेक्स्ट प्रॉपर दिसत नाही, म्हणून याला वॉशआउट टिक करून ठेवायचं, अप्लाय करायचं. चला, तुम्हाला इमेज कसं वॉटरमार्क देतात ते समजलं असेलच. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण काढून टाकायचं तुम्हाला माहित आहे. इथे नो वॉटरमार्क वर क्लिक करायचं, निघून. आता टेक्स्ट वॉटरमार्क, पण इथं टिक होत आहे का पहा, नाही होत आहे. मग इथं जेव्हा ओपन करायचं तुम्हाला या टेक्स्ट वॉटरमार्क तुम्हाला दिसतोय त्या ठिकाणी त्या बॉक्सवर पहिल्यांदा टिक करा. टिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथे यायचं आहे बघा, ASAP आणि इथं लँग्वेज आहे. तुम्हाला लँग्वेज बघा, मराठी, इंग्लिश, जिथं जी लँग्वेज मध्ये तुम्हाला पाहिजे लँग्वेज इथून सिलेक्ट करायचं आणि इथं ASAP म्हणून दिला टेक्स्ट, इथं टाईप करायचं तुम्हाला कोणत्या नावाने पाहिजे. आता बघा मी आपल्या चॅनलचं नाव टाईप करतो, पवन मास्टर कॉम्प्युटर गाईड. दिला. फॉन्ट कोणतं पाहिजे तर निवडा. ठीक आहे, मी अल्जेरियन फॉन्ट निवडतोय. निवडलं. इथं साईज ऑटो, कलर पण देता येते बघा. मी इथं कलर देतोय ग्रीन. आणि इथं डायगोनल म्हणजे तिरप येईल बघा, अप्लाय. आणि हॉरिझॉन्टल म्हणजे आडव्यामध्ये. ठीक आहे, मी डायगोनल ठेवतोय, अप्लाय करतो आणि याला काढून पण टाकण्यासाठी क्लोज करा. सेमी ट्रान्सपरंट काढलं तर ते काय तो डार्क येईल. ठीक आहे, तुम्ही इथं ट्रान्सपरंटच ठेवा. क्लोज करतोय बघा, ट्रान्सपरंट ठेवा. याचं कारण काय आहे, जसं तुम्ही प्रिंटआउट मध्ये जाणार प्रिंट काढण्यासाठी तुम्हाला ते प्रॉपर दिसेल. ठीक आहे, जर डार्क केलं तर ते टेक्स्ट पण दिसणार नाही त्याच्यावरचं. त्याच्यानंतर आपण इथे जातोय पेज कलर मध्ये. तर पेज कलर मध्ये जायचं. इथं आपल्याला पेज कलर मध्ये बघा पेजला कलर देता येतो, कोणत्या डिझाईन मध्ये कलर द्यायचा आहे. इथून आवडतं मोर कलर मधून तुम्हाला कलर देता येतो. पण मला असं नाही द्यायचं, पण टेक्स्चर्स द्यायचे. काय द्यायचे, टेक्स्चर्स. इथे जाणार बघा, नो कलर म्हणजे काढून टाकणे. ठीक आहे,
कलर देणे. बट इथे जातो मी फिल इफेक्ट्स ऑप्शन मध्ये. कोणत्या? फिल इफेक्ट्स. फिल इफेक्ट्स मधले आपण फंक्शन पाहणार आहोत. त्याच्यामध्ये आपण टेक्स्चर कसं देतात, ग्रेडियंट कलर कसं देतात. तर बघा मी या ठिकाणी फिल इफेक्ट्स मध्ये जातोय. इथं ग्रेडियंट म्हणून नाव दिलं. तर ग्रेडियंट बघा 1 कलर, 2 कलर, प्रेसेट मध्ये पण लिहिता येतो. या ठिकाणी इथं ऑप्शन दिलाय प्रेसेट कलर मध्ये. बघा इथं तुम्हाला सनसेट, लेट सनसेट, तुम्हाला इथं व्हेरियंट दिसतात, सॅम्पल दिसेल. म्हणजे अशा पद्धतीने तो आपल्या पेजवर दिसेल. चला मी ऑप्शन सांगतो एक एक. इथं शेडिंगची स्टाईल कसं पाहिजे, म्हणजे स्टाईल आहे ते व्हर्टिकल म्हणजे अशा लाईन मध्ये पाहिजे, डायगोनल पाहिजे, तिरपं, डाऊन मध्ये पाहिजे, असं कॉर्नर मध्ये पाहिजे की सेंटर मध्ये पाहिजे. आता बघा मी जसं आहे तसं मी हा सेंटर घेतलेला आहे, टिक करतोय आणि तो ओके करतोय. पहा आलेलं दिसतंय तुम्हाला पेज. पण मला टेक्स्चर द्यायचे तिथं जा, फिल इफेक्ट्स मध्ये. इथं तुम्हाला टेक्स्चर दिल्यात बघा, टेक्स्चर. आणि असं पट्टी जेव्हा असेल तेव्हा तुम्हाला नावे दिसणार नाही, टिक करायचं नावे दिसतात. जसं की वॉटर ड्रॉपलेट्स आहे, ग्रीन मार्बल आहे, स्टेशनरी आहे. तुम्ही बघा या कॉर्नर मध्ये जर टिक कराल तुम्हाला खालचे पण वॉटरमार्क पाहता येतो. बकेट, तुम्हाला मी वॉटरमार्कचे वगैरे बघा जेमतेम पूर्ण नाव सांगण्याचा प्रयत्न करतो. पेपिरस, कॅनव्हास, डेनिम, ओव्हन मॅट, वॉटर ड्रॉपलेट्स, पेपर बॅग, फिश फॉसिल, सॅन्ड, ग्रीन मार्बल, व्हाईट मार्बल, ब्राउन मार्बल, ग्रेनाइट, न्यूज प्रिंट, रिसायकल पेपर, पार्चमेंट, स्टेशनरी झालं, ब्ल्यू टिश्यू पेपर, पिंक टिश्यू पेपर, पर्पल मेश, बकेट, कॉर्क, वॉलनट, ओक आणि मीडियम वूड. तुम्हाला कोणतं टेक्स्चर पाहिजे तो सिलेक्ट करा. मी स्टेशनरी सिलेक्ट करतोय, ओके बटन क्लिक करतो. ठीक आहे. वॉटरमार्क इथं सॉरी पेज कलर अप्लाय झालेलं आहे. आणि जर आपल्याला टेक्स्चरही पाहिजे, पिक्चरही पाहिजे, तर फिल इफेक्ट्स मध्ये जायचं, पॅटर्न देता येतो. पॅटर्न कोणतं पाहिजे आणि पिक्चर देता येते. बघा काय काय देता येतो, पॅटर्न आणि पिक्चर सुद्धा. पिक्चर तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचं आणि सिलेक्ट कसं करायचं ते बाकी तुम्ही पाहिलं असणार किंवा वाचवू शकता तुम्ही. ठीक आहे, समजतो तो इझी मध्ये. आता इथं फॉरग्राऊंड कलर कोणतं द्यायचं की पिक्चर रेडीमेड घ्यायचे, असं सिलेक्ट करून घेतलं तर सॅम्पल इथं दिसतं. ओके बटन मग टिक करा. ठीक आहे, तुम्हाला डॉट 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 लाईन आलेले आहेत. पण तो पॅटर्नने थोडा कलर पेजचा जो आहे ना स्क्रीन थोडस कमी जास्त वगैरे होताना दिसतोय. तिथं नो कलर म्हणजे काढून टाकणे, काढून पण टाकू. आता बघा पेजला आपण बॉर्डर शिकू. पेजला काय देऊ, बॉर्डर. आणि आपण बॉर्डर शिकणार आहोत आता. याच्या आधी आपण बॉर्डर आपण शिकलो होतो टेबल मध्ये. जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही मागील व्हिडिओ पाहू शकता. पवन मास्टर कॉम्प्युटर गाईड, इन्सर्ट टॅब, टेबल फंक्शन असं जरी सर्च केलं किंवा टेबल ग्रुप तरी तुम्हाला युट्यूबवर भेटून जाईल. तर बघा इथं मी पेज बॉर्डर मध्ये जातोय. पेज बॉर्डर मध्ये बघा सेटिंग दिलंय. सेटिंग मस्त खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, आणि तुम्हाला सेटिंग तर माहितच आहे की नाही. बट आपण ते सेटिंगची गोष्ट करून राहिलेलं नाही. आपण बघा या सेटिंगची गोष्ट करतो राहिलो. ठीक आहे, सेटिंग मध्ये बघा बॉक्स, शॅडो, 3D, कस्टम म्हणजे काय स्वतः कस्टमाइज करणे. बॉक्स ठेवतोय आणि इथं स्टाईल पण आहे. कसं स्टाईल पाहिजे इथून निवडायचं आहे. कलर कोणतं पाहिजे इथून निवडा. त्याच्यानंतर विड्थ कमी जास्त. बट इथं बदलताना दिसत आहे का, बदलत आहे बट ते प्रॉपर दिसत नाही. तर मी कलर चेंज केला दिसतं का बघू, नाही. काऊन नाही दिसत त्याचा रिझन आहे कस्टम आहे. याला बॉक्स मध्ये ठेवा म्हणजे तो तुम्हाला जो कलर तुम्ही निवडाल त्या कलर मध्ये तो बदलला. ठीक आहे. विड्थ कोणती पाहिजे तुम्हाला, साईज किती कमी जास्त पाहिजे. आर्ट इथं बघा आता हे सिंपल जे बॉर्डर आहे ते आपण टेबल मध्ये शिकलो. आपल्याला आर्टिस्टिक पेज बॉर्डर शिकायचे. बघा आर्ट, आर्ट म्हणून लिहून दिसतंय तुम्हाला मित्रांनो, मित्र मैत्रिणींनो सेम ठीक आहे मित्रांनो. या ठिकाणी बघा आर्ट, आर्ट म्हणजे काय, आर्टिस्टिक पेज बॉर्डर. आर्टिस्टिक मी तर फुलवाल दिलवाली बॉर्डर म्हणतो मित्रांनो. म्हणजे इथं तुम्हाला फळं गिड, फळं फुलं सर्व केक वगैरे सर्व दिसतात. बघा इथं झाडही दिसतात, फुलंही दिसतात, दिलंही दिसतात आहे का नाही. आपण फ्लावरच देतो. आता मला फ्लावर्स आवडतात. तर परंतु याचा साईज जो आहे खूप जास्त आहे. इथे एवढे सारे वेट आहे म्हणजे रुंदी आहे. आपण इथं कमी करू शकतो. इथून एवढे कमी नाही पाहिजे तुम्हाला,
ठीक आहे, मी 15 ठेवलेलं आहे. आणि इथं अप्लाय टू दिलं ऑप्शन आहे, तुम्हाला इथून अनचेक केलं तर तुम्हाला काढता येतं, शो करता येतं, हाईड करता येतं, म्हणजे याला कस्टमाइज करते म्हणतात. चला असं इथं अप्लाय टू मध्ये गेल्यावर इथं धिस सेक्शन म्हणजे याच पेज यासाठी आणि याच सेक्शन साठी, आणि धिस सेक्शन फर्स्ट पेज ओनली म्हणजे पहिल्या पेज साठी, आणि होल डॉक्युमेंट म्हणजे संपूर्णसाठी. होल डॉक्युमेंट जसं आहे तसंच राहू देतो आणि ओके बटन क्लिक करतो बघा. चला तर या ठिकाणी तुम्हाला बघा पेजला बॉर्डर आलेली दिसतोय. वाटल्यास मी इथं काय करतो, झुमिंग कमी करून दाखवतो बघा, पेजला कसं बॉर्डर आले तुम्हाला दिसेल, आहे की नाही. झुमिंग कमी केलं तर तुम्हाला पेज बॉर्डर अप्लाय करायचं समजलेलं आहे. आता काढून टाकायचं तिथं जा, नन ऑप्शन आहे, नन नन म्हणजे काढून टाकणे. तर अशा पद्धतीने तुम्हाला पेज बॉर्डर काढून पण टाकता येते. तर व्हिडिओ कसं वाटलं नक्कीच कमेंट मध्ये सांगा. चला तर मित्रांनो, बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.